फक्त राज्य लेवलला काय चाललंय हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो। मी असेल, जयंत पाटील साहेब असतील, आमच्यासारखे जे आमदार असतील, त्यांनी या सरकारचा कमीत कमी 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बाहेर काढलेला आहे। MSIDC याच्यामुळे 12 ते 14,000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय। सार्वजनिक आरोग्य जे आपल्या सर्वांसाठी गरिबासाठी महत्त्वाचं असतं, ॲम्ब्युलन्स मध्ये 6,000 कोटीचा भ्रष्टाचार तिथं खेकड्याली केलेला, खेकड्याली त्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना उत्तर हे द्यायचंय। आदिवासी विभागामध्ये भ्रष्टाचार, समाज कल्याणामध्ये विभाग 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या सरकारने त्या ठिकाणी केला आहे। आणि मग काय करतात? ही योजना आम्ही बहिणींसाठी आणली, ही योजना भावांसाठी आणली। आमच्या नेत्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो, ज्या ज्या या योजना या सरकारने आणल्या त्यांनी फक्त तिथं गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलाय। कुठेतरी लोकांना भुलवलं पाहिजे, या भ्रष्टाचाराकडे लक्ष गेलं नाही पाहिजे। पण ह्या ज्या कुठल्या योजना या सरकारने फक्त इलेक्शन पुरता आणल्यात, आपल्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर त्याच्यात भरीव वाढ करून सर्वसामान्याला खऱ्या अर्थाने तिथं न्याय देण्याचा प्रयत्न हा आपण 100% आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे। कुठलीही योजना त्या ठिकाणी बंद न करता उलट त्याला अजून ताकद देऊन अजून खऱ्या अर्थाने आपल्याला काय काय गोष्टी करता येईल हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायचं आहे। 1500 रुपये मिळाले पाहिजे, ते वाढलेही पाहिजे असं माझं मत आहे। पण माझी आई असेल, माझी बहीण असेल, माझी पत्नी असेल, पण त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या मुलीला हाताला काम सुद्धा मिळालं पाहिजे, नवीन कंपन्या आल्या सुद्धा पाहिजे। 20-25 हजाराचा पगार जर हातामध्ये आला ना, 1500 रुपये काहीच वाटत नाही तो। पण हे सरकार त्या बाबतीत कमी पडलं। आपल्या महाराष्ट्राला मागे आणून गुजरातला पुढे आणण्याचा प्रयत्न या सरकारने त्या ठिकाणी केला। फक्त स्वतःच्या नेत्यांना त्या ठिकाणी खुश ते करण्यामध्ये महाराष्ट्राला विसरून गेले हे आपल्या त्या ठिकाणी म्हणावं लागेल। त्यामुळे मग हा संकल्प आहे, आमदार आपल्या विचाराचे जास्तीत जास्त निवडून आणून खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये आपल्या आणायचं। या तिन्ही शहरामध्ये आपल्या विचाराचा आमदार हा आलाच पाहिजे, यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।